नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बघणार आहोत झटपट होणारी अंडा भुर्जी एकदम सोप्या पद्धतीने। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। ते इथे मी 5 अंडे घेतलेली आहे आणि एक कांदा कापून घेतलेला आहे, छोटासा बारीकसा चॉप करून घ्यायचा आहे आणि हिरवी मिरची घ्यायची आहे, 8 ते 9 आपल्याला हिरवी मिरची घ्यायची आहे, लसूण घ्यायचा आहे आणि कोथिंबीर थोडीशी कापून घ्यायची आहे। तर यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण हे वाटून घेणार आहोत। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण लसूण आणि मिरची वाटून घ्यायची आहे आणि नंतर आपण कढई गरम करण्यासाठी ठेवून देणार आहोत। तर कढईमध्ये आपल्याला 2 चमचे तेल ॲड करून घ्यायचं आहे, 2 ते 3 चमचे आपल्याला तेल ॲड करून घ्यायचं आहे। तेल आपण चेक करायचं आहे गरम झालेले आहे की नाही। यानंतर आपण यामध्ये कांदा फ्राय करून घेणार आहोत। तर तेल आपलं छान असं गरम झालेलं आहे आणि यामध्ये आपण कांदा फ्राय करून घेणार आहोत आणि हिरवे मिरचीचं जे वाटण करून घेतलं होतं ते यामध्ये टाकून घेणार आहोत। 1 मिनिट आपल्याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे, जेणेकरून हिरव्या मिरचीचा जो तिखटपणा आहे तो तेलामध्ये छान असा मुरतो। यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे। यामध्ये 1 चमचा मीठ टाकून घेणार आहोत आणि पुन्हा आपल्याला मीठ टाकल्यानंतर पुन्हा छान असं परतून घ्यायचं आहे, तुम्ही बघू शकता। यानंतर आपण आता यामध्ये अंडी फोडून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने मी 5 अंडी यामध्ये फोडून घेत आहेत। छान पद्धतीने आपल्याला सर्व अंडी छान अशी परतून घ्यायची आहे आणि छान असं फ्राय करून घ्यायचं आहे एकत्र करून। तर अंडी छान अशी पूर्ण आपल्याला फ्राय होस तर छान असं भुर्जी फ्राय करत राहायचं आहे 2-3 मिनिटे आणि खूप छान खूप चविष्ट ही भुर्जी होते हिरव्या मिरचीची। तर अशा अनेक पद्धतीच्या भुर्जीची रेसिपी आहे, पण ही शॉर्टकट पद्धतीने आणि झटपट होणारी आणि खूप छान अशी ही रेसिपी आहे। जर आवडल्यास नक्की शेअर करा, कमेंट करा, लाईक करून सांगा आणि एकदम झटपट होते। आणि कशी छोटीशी भूक असल्यानंतर जेव्हा आपल्याला काय करावं असं सुचत नाही, तर त्या मध्ये आपण हे 5 अंड्याची झटपट अशी अंडा भुर्जी बनवू शकतो आणि खूपच छान खूप टेस्टी होती हिरव्या मिरचीच्या वाटणाची ही अंडा भुर्जी। यानंतर आपण यामध्ये कोथिंबीर टाकून घेणार आहोत। तर छान अशी कोथिंबीर आपली यामध्ये सर्विंग डिशवर टाकून घ्यायची आहे। तर मी ही भुर्जी तुम्हाला सर्व करून दाखवते। तर छान अशी आपली 2 जणांसाठी आपली ही अंडा भुर्जी ती तयार झालेली आहे। खूप छान खूप चविष्ट झटपट होणारी आणि कमी भूकमध्ये ही रेसिपी तुम्ही खाऊ शकता आणि खूप छान खूप टेस्टी होते। तर अशा पद्धतीने ही भुर्जी तुम्ही राईस संग, पोळी संग किंवा बाजरीच्या भाकरी संग खाऊ शकता आणि झटपट होणारी रेसिपी आहे। नक्की ट्राय करा आणि कशी झाली मला नक्की कमेंटमध्ये सांगा। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद। भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये। तो बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।